9 महिने छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळगडामध्ये कैद होते। सिद्धी जवाहरला माहित होतं की पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर गडावरची रसद संपणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस बदली रसद म्हणजे काय तर अन्न, आणि ज्यावेळेस अन्न संपेल अन्नाशिवाय कोणी राहू शकत नाही, आणि हे ज्यावेळेस अन्न संपेल पावसाळ्याचे दिवस चालू होतील त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्यावरून बाहेर येतील आणि बाहेर आल्याच्या नंतर आपण त्यांना कैद करून त्यांची हत्या करू, त्यांचा वध करू असा विडा उचललेला सिद्धी जोहर। परंतु माझा राजा हा अतिशय चतुर आणि बुद्धिवंत असलेला राजा, आणि त्या राजासाठी लढणारे मावळे देखील तसेच होते, कारण लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे कट्टर मावळे असणारे जर राजा कोण होते तर एकमेव राजा होता, राजा शिवछत्रपती। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आता ह्या किल्ल्याच्या बाहेर निघायचं ठरवलं त्यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं की आपण राजे 2 पालख्या करू, एका पालखीमधून तुमच्या प्रति शिवाजी म्हणून आपण एक पालखी सिद्धी जोहर यांच्याकडे कूच होईल आणि दुसरी पालखी ही राजाला घेऊन सुखरूप विशाळगडाकडे जाईल अशी रणनीती ठरली। परंतु पुढे कोण येणार? त्यावेळेस जो व्यक्ती पुढे आला जो निस्ता राजासारखा हुबेहूब दिसणारा नव्हता, वागणारा नव्हता, तर त्यानं देखील ठरवलं होतं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजासारखंच जगायचंय, आणि तो पटकन जो कोण पुढे आला त्या माणसाचं नाव होतं वीर शिवा काशीद। महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण जीवाची बाजी लावणारे मावळे त्यांच्याकडे होते, आणि महाराजाला देखील माहित होतं की वीर शिवा काशीद ज्या पालखीतून जाणार आहेत त्या पालखीतून गेल्याच्या नंतर जर त्यांच्या वाटेला काय येणार असेल तर ते फक्त आणि फक्त मरण। आणि ठरल्याप्रमाणे वीर शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून त्या पालखीमध्ये बसले। इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरला आपण कैद होतोय असं सांगितलं आणि हुलकावणी दिली। जरा वेडा लूज झाला, आणि त्या लूज झालेल्या वेड्यामधून वेडा झाल्याच्या नंतर प्रति शिवाजी असणारे वीर शिवा काशीद हे सिद्धी जोहरच्या छावणीकडे गेले आणि तिथून छत्रपती शिवाजी राजांची सुटका केली। सिद्धी जोहरने ज्यावेळेस वीर शिवा काशीद यांना पकडले त्यांनी तिथं ओळखले की हा शिवाजी नसून हे दुसरंच कोणीतरी आहे। त्यावेळेस त्या सिद्धी जोहरने विचारले, बाबा बेमौत मारा जाएगा, बता तू कोण आहे? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी जरी वीर शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तर या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, आणि हे मला भाग्य आज मिळालेलं आहे, म्हणून मी कोण आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराज आहे। आणि अशा वीर शिवा काशीद यांचे दुर्दैव आहे कसबे साहेब की त्यांची अधिकृत जन्मतारीख कुठेही नोंद नाही, शासनाकडे नाही, कुठे इतिहासात नोंद नाही। म्हणून मला वाटलं की जो माणूस प्रति शिवाजी म्हणून मरायला तयार होत असेल तर त्या माणसाचा सन्मान देखील ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्या 19 फेब्रुवारीलाच झाला पाहिजे, आणि ही केवळ संकल्पना माझ्या मनात आली। म्हणून आज त्या वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचं देखील इथं पूजन मी केलेलं आहे, कारण अनेक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान दिलेलं आहे। एक मावळा हा लाखांचा आहे, आणि माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर जयंतीला एका मावळ्याचं जर आपण स्मरण करत गेलो तर तो त्यांचा प्रत्येक मावळ्याचा इतिहास समोर येईल, आणि ज्या समाजाला आपला इतिहास माहित नाही तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही, आणि आपण इतिहास निर्माण करणाऱ्याच्या अवलादी आहोत, म्हणून आपला इतिहास आपल्याला खऱ्या अर्थानं माहीत झाला पाहिजे। म्हणून ही संकल्पना आहे, इथून पुढे प्रत्येक शिवजयंतीला एका मावळ्याचा सन्मान इथं आज या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने होणार आहे। आपण सर्वांनी मला शांतचित्तेने ऐकलं, या कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि धन्यवाद देतो। कसबे साहेब आपण 2 मिनिटं बोलावं अशी आपल्याला विनंती करतो।